नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराला धूमधडाक्याने सुरुवात झाली आहे। आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत। आपल्या सोबत आहे विकी कुकरेजा ज्यांच्याशी आपण थेट संवाद साधू। सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। मला सांगा, प्रचाराचा दौर सुरू आहे आणि अशातच जे आहे आपण प्रचारात मागच्या 10 दिवसापासून व्यस्त आहात। कसा प्रतिसाद मिळत आहे लोकांतर्फे आपल्याला? सर्वांना जय भीम, जय भारत। जे मागच्या 9 वर्षात क्षेत्रात आम्ही काम केलेलं आहे, त्या कामांचे भरोश्यावर आम्ही जनताकडे चाललो आहे। जनताचा अखंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे। चांगल्या रीतीने जे काम आमचे त्या क्षेत्रात झालेले आहे, त्या कामांचे भरोश्यावर लोक येत आहेत, वेलकम करत आहेत, चांगला बोलत आहेत आणि जसे त्यांनी 2017 साली आम्हाला आशीर्वाद दिला होता, त्यांपेक्षा जास्त मोठा आशीर्वाद या काळात आम्हाला मिळत आहे। आमचा 4 वर्ष झाले आमचा कार्यकाल संपला आहे, पण आजही आम्ही कोणालाही हे सांगतो नाही की आमचा कार्यकाल संपला आहे। जसे जेव्हा नगरसेवक आम्ही होतो तेव्हा आम्ही काम करत होतो, आतापर्यंत तसंच आमचं काम सुरू आहे। कोरोना काळामध्ये आम्ही लोकांची खूप सेवा करण्याचं काम केलं। तेव्हा वेळी मी स्वतः स्वास्थ्य समितीच्या महानगरपालिकेचा सभापती होतो आणि मला ते हॉस्पिटलमध्ये जायचा, डॉक्टरांशी संवाद करायचा, पेशंटशी संवाद करायचा, कसा त्यांना सॅनिटाईज करायचा, कसा आम्ही त्या एरियातला काम करू, हे सर्व करण्याचा खूप चान्स मिळाला आणि आम्ही चांगला काम त्या वेळात केलो। 3दा मला स्वतःला कोविड झाला होता आणि एकदा तर इतका गंभीर झाला होता की मला ॲडमिट व्हायला लागला आणि तिथून हॉस्पिटलतूनही आम्ही फोन करून लोकांचा काम करायचं काम केलं। एक तिखट प्रश्न तुम्हाला विचारतो। तुमचे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत राजरत्न बनसोड यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही प्रभागात काहीच काम नाही केलं। आपण कसं उत्तर देणार? हे तर खूप मोठी गंमत आहे। राजरत्न बनसोड साहेबांनी तर असं म्हणू नाही शकत, कारण की त्यांना माहीत आहे त्यांचा जे घर आहेत ते घराच्या समोर जे विहार आहे त्या विहारामध्ये गट्टू लावण्याचं काम आम्ही केला। आणि खूप मोठी गोष्ट अशी आहे की त्या जेव्हा आम्ही भूमिपूजन करत होते तर स्वतः राजरत्न बनसोड साहेब तिथे उपस्थित होते। त्यांच्या हाताने आम्ही कुदाल ठोकून तिथे काम केलेले आहे। आमचे भाभीजी ते पण तिथे होती। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे त्यांचे विहाराचे आमचे जे भूमिपूजनांचे जे फोटोग्राफ्स आहेत, तुम्ही त्या फोटोग्राफमध्ये पाहू शकता। तिथे मी आहे, राजरत्न बनसोड साहेब आहेत, आमची भाभीजी आहेत, ते विहारांचे जे महिला कमिटी आहे ते कमिटी त्या फोटोत दिसत आहेत। आणि मला तसं वाटते की त्यांनी असा मला विश्वास नाही की ते असा म्हणू शकतात, कारण की त्यांच्या घराच्या समोर जे रोड आहे ते मातेश्वरी नाराळ रोड, मातेश्वरीपासून ते साई मंदिरपर्यंत बनलेला होता। त्यांनी स्वतः खूपदा मला रिक्वेस्ट केली की हे रोड मला बनवून द्या, तेव्हा त्यांच्या आमदारांनी काही मदत केली नाही, काँग्रेसच्या आमदारांनी मदत केली नाही। आम्ही ते चौकामधून ते त्यांच्या राजरत्न बनसोड साहेबांचे घरपर्यंत सिमेंट रोड बनवण्याचं काम आम्ही केला। तुम्ही या व्हिडिओमध्ये तेही पाहू शकता। तुम्हाला मी दाखवून देतो की कसा ते रोड अगोदर होता आणि सिमेंट रोड झाल्यानंतर कशा ते रोड बनला। हे दोघंही काम ते त्यांच्या एरियातला आम्ही केला। त्या एरियातला महानगरपालिकाचे जे साफसफाई आणि नियमित जे काम असतात ते आम्हाला सांगतायत, ते काम आम्ही करतो आहे। हे मी मानतो आहे की इलेक्शनमध्ये लोक कन्फ्यूज करायला खूप काही सांगतायत, पण मला विश्वास नाही की राजरत्न बनसोड साहेब, कारण की माझे त्यांचे संबंध पण चांगले आहे, की हे असा प्रकारचा बोलू शकतात हे मला विश्वास नाही। आणि जर त्यांनी असं सांगितलेलं आहे तर खरा चुकीचं त्यांनी म्हटलं आहे। मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये इतका खालता कोणाला जाऊ नये। जे विरोध करत आहेत तेच मात्र त्यावेळेस या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते असं विकी कुकरेजा यांचं म्हणणं आहे। सोबतच त्यांनी आफ्टर कोरोना सुद्धा लोकांना कुठलंही पद नसताना लोकांसाठी कामं केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन राजेश, मी प्रकाश शुंकला, महाराष्ट्र TV 24 नागपूर।